नमस्कार, मी दिव्या हुरकट साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत कंबरदुखी आणि आयुर्वेद या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत वैद्य गौरी मंदार बोरकर। आपण मॅमचं स्वागत करूया। मॅम, पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आहे तुमचं। चर्चेला सुरुवात करण्याआधी मॅडमची थोडक्यात ओळख करून घेऊया। वैद्य गौरी मंदार बोरकर या आयुर्वेदाचार्य असून त्यांनी BA MS करून आयुर्वेदात MS ही पदवी संपादन केली आहे। संस्कृत विषयाची विशेष आवड असल्याने त्यांनी MA संस्कृत ही पदवी देखील संपादन केली आहे। डॉक्टर गौरी मंदार बोरकर या आयुर्वेद तज्ञ असून गेली 20 वर्षे डोंबिवली, ठाणे, नौपाडा आणि ठाणे घोडबंदर रोड या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहेत। तसेच त्या पुणे येथे व्हिजिट करत असतात। कोल्हापूर येथील विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय आणि संशोधन केंद्र या ठिकाणी ऑनररी कन्सल्टंट म्हणून देखील त्या कार्यरत आहेत। सांध्यांचे आजार, पाठीच्या मणक्याचे आजार, हृदयरोग, डायबिटीज, पाळीच्या तक्रारी, वंध्यत्व आणि रोगांच्या चिकित्सेमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे। सध्याच्या या पॅन्डेमिकच्या काळामध्ये विशेषत्वाने ऑनलाइन व्हिडिओ कन्सल्टेशन आणि कुरिअर सेवा याचा लाभ रुग्ण घेऊ शकतात। डॉक्टर गौरी बोरकर यांची जलगाथा, त्रिदोषांतक आणि इन्फर्टिलिटी ही पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत। डॉक्टर बोरकर यांना वैद्यनाथ तर्फे धन्वंतरी पुरस्कार, हिंदुस्तान टाइम्स तर्फे ठाणे रत्न अवॉर्ड आणि 2021 मध्ये सुश्रुत अवॉर्ड आयुर्वेद आयकॉन पुरस्कार देखील मिळाले आहेत। आयुष दर्पण तर्फे आयुस्त्री पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। डॉक्टर बोरकर यांच्या दवाखान्यामध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांना प्रशिक्षित देखील केले जाते। चला तर मग या संबंधी आज आपल्याला खूप काही जाणून घ्यायचे आहे। चर्चेला सुरुवात करूया। मॅम, पुन्हा एकदा तुमचं कार्यक्रमात स्वागत आहे। नमस्ते मॅम, आपल्या शरीरामध्ये कंबराचा खूप मोठा रोल असतो। आपण उभे राहण्यासाठी कंबराचा यूज करत असतो, पण त्या व्यतिरिक्त अजून काय महत्त्व कमरेचं आहे आणि कमरेला पोषण कशा प्रकारे मिळतं? बरं, कसं आहे ना की कुठलंही आपलं शरीर आहे ते अपराईट पोझिशनमध्ये राहणं, ह्याच्यासाठी आपल्या शरीरातले धातू जे महत्त्वाचा आहे तो म्हणजे बोन्स किंवा अस्थी असं ज्याला म्हटलं जातं, तर ही हाडं बळकट असणं हा एक महत्त्वाचा भाग आहे। आणि त्याच्यामध्ये विशेष करून संपूर्ण पाठीचा जो कणा आहे तर त्याच्यावरती आपलं शरीर आणि आपला भार पेललेला असतो। तर ह्या पाठीच्या कण्याचं महत्त्व खूप मोठं आहे। ह्याच्यामध्ये मानेचे, पाठीचे, त्याच्यानंतर कमरेचे आणि त्याच्यानंतर सॅक्रोकोसिजेल असे पद्धतीचे काही विशिष्ट मणके असतात। 33 मणक्यांची ही माळ असते। इथे आपण ते दाखवण्यासाठी आज आणलेलं आहे। तर ज्या वेळेला ह्या पाठीच्या मणक्याचा आपण विचार करतो तर त्यावेळेला हा संपूर्ण जो पाठीचा मणका आहे तर त्याच्यामध्ये विशेष करून हे जे आहेत हे मानेचे मणके असतात की जे पहिले 7 असतात, छोटे रिंग टाईप असतात थोडेसे, परंतु त्याची काय म्हणतो मोबिलिटी ही खूप जास्ती असते। त्यानंतर हे 12 जे असतात हे पाठीचे मणके असतात। या पाठीच्या मणक्यांमध्ये महत्त्वाचा भाग असतो की त्याच्यामध्ये काही वेळेला आघात होणं वगैरे ह्या गोष्टीसाठी ह्याचं महत्त्व असतं। त्यानंतर हे कमरेचे मणके की जो आज विषय आपण घेतलेला आहे की हे 5 मणके असतात। ह्या 5 मणक्यांमध्ये सुद्धा संपूर्ण आपल्या शरीराचा भार तोललेला असतो, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे। त्यानंतर हे सॅक्रम असतं आणि हे कॉसिक्स असा हा संपूर्ण 33 मणक्यांची माळ असणारा हा संपूर्ण पाठकणा असतो। तर या पाठकण्याच्या महत्त्वाच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा विचार करतो ना तर त्यावेळेला ही जी आपण पाठीच्या मणक्याचं पोषण किंवा योग्य पद्धतीनं ते राखणं ह्या बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा विचार करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये विशेष तुमचं पोझिशनिंग कसं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बसून कसे काम करतायत, त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा भाग असा दिसतो की आत्ताच्या ह्या संपूर्ण पॅन्डेमिकच्या काळामध्ये आपण घरातनं म्हणजे वर्क फ्रॉम होम करतोय, तर 2-1 वर्ष घरामध्ये काम करत असताना घरी जसं ऑफिसमध्ये अगदी प्रॉपर टेबल चेअर असतं तसं नसतं। मग तुम्ही कशाही पद्धतीने बसून काम करता किंवा थोडंसं आपण आपल्याला लिबर्टी पण घेत असतो की आपण कुठेही बसून काम करत असतो। ह्या सगळ्या गोष्टींचा जो परिणाम आहे ना तो आपल्या पोझिशनवरती आल्यामुळे पाठीच्या मणक्याला इजा झालेली दिसते किंवा त्याची काही लक्षणं आलेली आपल्याला दिसतात। इवन हे पॅन्डेमिक पूर्ण झाल्यानंतर जरी आता चालू झालं असलं तरी बऱ्याच जणांना वर्क फ्रॉम होम कंटिन्यूड आहे। मग असे पेशंट जे आहेत ना ते आपल्या दवाखान्यात आता ह्या बाबतीमध्ये वाढलेले किंवा ही कंप्लेंट्स घेऊन येणारे असे बरेच दिसतात। त्याच्याच बरोबरीने जे आता म्हणजे नव्याने जॉईन झालेले आहेत, कामाचा उत्साह भरपूर असतो आणि बराच वेळ लॉंग वर्किंग आवर्स असल्यामुळे सुद्धा हे आपल्याला लक्षणं आहेत असं दिसतात। इवन आता शाळेच्या दप्तरांचं ओझं कमी झालेलं असलं तरी सुद्धा काही मुलांमध्ये सुद्धा पाठ दुखते किंवा काही आघात झालेला आहे, खेळताना पीटीच्या तासाला काही लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे पाठ दुखून आले असेही पेशंट असतात। अगदी इतकंच नाही तर पावसाळा सुरुवात झालेली आहे, समजा गारवा शरीरामध्ये, अंगामध्ये किंवा निसर्गामध्ये वाढलेला आहे, अशा वेळेला वात वाढून शरीरामधला
जी पाठदुखी आहे ती सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला वाढलेली दिसते. विशेष करून ओल्ड एजमध्ये ही लक्षणं जास्त दिसतात. मग खाली नुसतं जर का आपण जमिनीवरती झोपलेलो असो तर तो गारवा बांधून सुद्धा ही लक्षणं आपल्याला येत असतात. अगदी नुसतं थोडीशी पाठ दुखते इथेपासून ते अगदी आता कॉटवरनं उठता येत नाही इथंपर्यंत याची मजल जात असते. त्यामुळे हे दुखणं जे आहे ते इग्नोर करता कामा नये आणि म्हणूनच आजचा हा महत्त्वाचा विषय आपण घेतलेला आहे. अगदी मॅम, आत्ता जसं तुम्ही सांगितलं की या पॅन्डेमिकच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम किंवा स्टडी फ्रॉम होम हे सुरू झालं आहे आणि त्यानंतर याचं प्रमाण खूप वाढलं आहे. पण या आधीही कंबरदुखीचा जो प्रमाण आहे तो खूप आहे आणि आपण बघतोच आहे. तर नेमकी काय मुख्य अशी कारणे आहे ज्यामुळे कंबरदुखी वाढत चालली आहे किंवा वाढते? बरं, अगदी महत्त्वाचा भाग आहे. असा एकही माणूस नसतो की त्याला आयुष्यात कधीच कंबर दुखली नाही. इतकी साधी गोष्ट म्हणजे इतक्या ह्याच्यावरून आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ह्याचं प्रमाण किती जास्त प्रमाणामध्ये आहे. तर हे सगळं बघत असताना ह्याची कारणं कुठली असं जर बघितलं तर आपल्या हाडांचं जे पोषण आहे ते कुठून होत असतं हे पहिल्यांदा आपण तिथे जायला पाहिजे. तर आपल्या मोठ्या आतड्यामध्ये शरीरामध्ये जे पोषकांश अस्थि पोषकांश तयार होतात ते मोठ्या आतड्यामध्ये तयार होतात असं आयुर्वेदानुसार सांगितलेलं आहे. याएव पुरीश धराकला सायव अस्थि धराकला असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच पोटाचं आरोग्य जर बिघडलेलं असेल ना तरी हे पाठीच्या मणके विशेष करून कमरेला दुखावा जास्ती असतो असं दिसतं. त्याच्याच बरोबरीने इतर जी कारणं असतात त्याच्यामध्ये मार लागणं किंवा इतर काही पिटीच्या तासाला खेळताना लागलेलं असणं किंवा बाईकवरनं जाताना घसरून पडणं किंवा पाऊस पडल्यानंतर वेट रोड्स असतात त्यावेळेला काही ॲक्सिडेंट्स होणं ह्या सगळ्या कारणांमुळे सुद्धा हे पाठीचे मणके दुखणी चालू होतात असं आपल्याला दिसतं. स्पॉन्डिलोसिस असणं ह्याचा अर्थ की दोन मणके जे असतात ना तर त्याच्या प्रत्येक दोन मणक्यांच्या मध्ये डिस्क असते आणि ही जी डिस्क असते तर त्याच्यामध्ये आपण इथे जर बघितलं तर ही व्हाईट कलरची डिस्क आपल्याला प्रत्येक दोन मणक्यांमध्ये दिसते आणि मग ह्या डिस्कला सूज आली की इथे रेड कलरमध्ये जसं सूज आलेलं दाखवलेलं आहे तर त्या पद्धतीनं ही सूज येते आणि मग त्याचं प्रेशर ह्या मागून निघणाऱ्या नर्ववरती येत असतं आणि हे प्रेशर आल्यानंतर मग कंबर दुखणं आणि त्याच्याबरोबरीनं पाय दुखणं किंवा सायटिका पेन ज्याला म्हणतो अशा गोष्टी येत असतात. मग काही वेळेला हे जे पाठीचे मणके जे आहेत तर त्याच्यामध्ये झीज होत असल्यामुळं ऑस्टिओपोरोटिक चेंजेस ज्याला आपण म्हणतो तसे दिसत असतात. ऑस्टिओपोरोसिस म्हणत असताना अस्थि विरलता किंवा त्याच्यामध्ये कॅल्शियम लॉस होणं ह्या बाबतीमध्ये होत असतं कारण की शरीर जे आहे ते क्षरण होतच असतं म्हणून. अगदी मॅम, खरं तर स्त्री प्रेक्षक आपले खूप आहेत आणि स्त्रियांमध्ये कंबरदुखीचं प्रमाण खूप जास्त असतो. स्त्रियांच्या बाबतीत काही असं विशिष्ट असतं का, काही विशिष्ट कारणे आहेत की ज्यांच्यामुळे त्यांना कंबरदुखीचा त्रास खूप जास्त सहन करावा लागतोय? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तुम्ही अगदी कुठल्याही जाहिरातींमध्ये वगैरे बघितलं ना तरी स्त्री दाखवलेली असते आणि तिची कंबर दुखत असते म्हणजे कंबर दुखण्याची जी काही जाहिरात असते त्याच्यामध्ये. याचं कारण हा भाग जो आहे ना तो स्त्रियांच्या बाबतीमध्ये खूप पटकन दिसतो किंवा पटकन ही लक्षणं येत असतात. याचं कारण असं आहे की कमरेच्या जो आसमंत आहे त्याच भागामध्ये गर्भाशय नावाचा जो महत्त्वाचा अवयव स्त्रियांचा असतो तो असतो. मग ह्या गर्भाशयामध्ये आपण काही दिनचर्या ऋतुचर्या किंवा रजस्वला परिचर्या ह्या गोष्टी न पाळल्यामुळं चेंजेस होत असतात. मग रजस्वला परिचर्या म्हणजे काय तर ज्या वेळेला पिरियड्स असतो त्यावेळेला काही नियम आपण सांभाळायला पाहिजेत. आजकाल असं आपल्याला वाटतं की नाही सगळ्या गोष्टी आपण करू शकतो तर कुठल्याही करिअरमध्ये बाधा येईल अशी गोष्ट नाही परंतु थोडंसं विश्रांती घेणं किंवा उगाचच जर का तुम्ही ट्रेकिंग वगैरे प्लॅन केलं असेल तर ते निदान 4 दिवसांमध्ये करू नये. थोडीशी विश्रांती घ्यावी. आहारसुद्धा आपला त्या दरम्यान हलका असावा. ह्या गोष्टी सांभाळणं खूप महत्त्वाचं असतं. हे जर नाही केलं गेलं वातकर आहार घेतला गेला किंवा खूप तुम्ही उंच सखल प्रदेशावरती चढलात किंवा पळलात असं जर का झालं ना तर मग मात्र गर्भाशयामध्ये काही विशिष्ट चेंजेस होत जातात आणि त्याच्यामुळं गर्भाशयामध्ये फायब्रॉइड्स होणं किंवा ओव्हरीमध्ये सिस्ट तयार होणं, PCOD असणं किंवा एंडोमेट्रिओसिस हा एक फार मोठा पटकन वाढणारा आजार आपल्याला दिसतोय. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे PID म्हणजे पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीजेस असणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना तर त्याचा परिणाम म्हणून कंबर ह्या गोष्टीवरती नक्कीच येत असते आणि मग कंबर खूप मोठ्या प्रमाणात दुखायला लागते. मग त्याच्यासाठी वेगळी चिकित्सा करणं ह्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे जी कारणं घडलेली आहेत म्हणजे फायब्रॉइड आहे किंवा ओव्हेरियन सिस्ट आहे तर ह्या गोष्टींची चिकित्सा झाल्यानंतर कंबरदुखी आहे ती कमी यायला लागते. त्यामुळे स्त्रियांना विशेष करून असं मला सांगायचं वाटतं की कंबरदुखी म्हणून इग्नोर नाही करायला पाहिजे. एकदा ॲटलिस्ट जाऊन आपण जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन आयुर्वेद तज्ज्ञांकडे जाऊन तपासून घ्यायला पाहिजे की बाकीच्या इतर काही कारणं नाही आहेत ना आणि मग त्याप्रमाणे आपण पुढे सल्ला घेऊन वागायला हवं असं. अगदी मॅम, काही वेगळी अशी लक्षणे आहेत का की जी लक्षणे आपल्याला लगेच कळतील आणि त्यामधून आपल्याला कळू शकेल की हा कंबरदुखीचा त्रास पुढे वाढणार आहे किंवा होणार आहे? बरं, आता कंबरदुखीचं आपण लक्षणांचा विचार जेव्हा करतो त्यामध्ये एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे दुखणं
हा तर भाग आहे, पण हे दुखणं सुद्धा आहे ना ते सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचं असतं बरं का. मगाशी जसं म्हटलं की समजा युरिनचा स्टोन आहे किडनीमध्ये किंवा युरेटर्समध्ये, तर एक टिपिकल लॉइन टू ग्रॉइन अशा पद्धतीचं पेन असतं, म्हणजे कमरेकडनं सुरू होऊन ते पुढच्या बाजूला ब्लॅडरपर्यंत पेन येत असतं. त्याच्यानंतर हा एक प्रकार झाला दुखण्याचा. दुसरा एक प्रकार जो असतो मगाशी जे आपण सांगितलं की दोन मणक्यांच्या मधली जी चकती असते तर त्याला सूज आली, म्हणजे रेड आपण मगाशी जी बघितली होती, तर त्याचा परिणाम जो येतो त्याच्या नर्ववरती येत असतो आणि नर्ववरती प्रेशर आल्यामुळं कंबर तर दुखतेच, त्याच्या बरोबरीनं सायटिक पेन असणं असंही होतं. कधी कधी जसं फायब्रॉइड आहे किंवा ओव्हेरियन सिस्ट आहे तर डल लेकिंग पेन, म्हणजे कंटिन्युअस कंबर सततच दुखत असते, अशीही गोष्टी घडत असतात. तर काही वेळेला दोन मणक्यांमधली जी चकती आहे त्याच्यावरती प्रेशर जास्त वाढल्यामुळं किंवा ऑस्टिओफायटिक चेंजेस आम्ही ज्याला म्हणतो तसं असल्यामुळं एकदम शूटिंग पेन असणं असंही दिसतं की तुम्ही एकही पाऊल पुढे ठेवू शकत नाही किंवा प्रत्येक वेळेला जिना चढताना एकदम त्याच्यामध्ये कळ येते, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वेदना असणं. सो असं अगदी डल लेकिंग पेनपासून हलताही येत नाही इथंपर्यंत असा पूर्ण स्पेक्ट्रम ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या वेदनांचा आपल्याला दिसतो. त्याच्याच बरोबरीनं काही वेळेला कमरेच्या ठिकाणी गरमपणा जास्ती असणं हे भाग येतात, इन्फ्लमेशन्स जर का असतील तर. ही बाकीची ही लक्षणं आपण बघून त्याप्रमाणे ट्रीटमेंट देत असतो. अगदी मॅम, खरं तर खूप महत्त्वाचा विषय आज आपण घेतलेला आहे, कंबरदुखी आणि आयुर्वेद, आणि त्यावर कसे उपचार करायचे हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मात्र त्याआधी तुम्हाला काहीही प्रश्न असतील, काहीही शंका असतील आणि यासंबंधी तुम्हाला अधिक काही जाणून घ्यायचं असेल, हा त्रास असेल कंबरदुखीचा, तर नक्की तुम्ही लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. जसं मॅमनी आधी सांगितलं की ही सुरुवात इथून होते की कंबर दुखते आहे, तर तोपर्यंत की आता मला कॉटवरून उठताच येत नाही आहे, तर तोपर्यंत तुम्ही जाऊ देऊ नका त्याला आणि लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्यासाठी तुम्हाला सध्या स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत ते तुम्ही नोट करून घ्या किंवा श्रीरुक्म चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्राला तुम्ही नक्की भेट द्या आणि तिथे जाऊन तुम्ही मॅमचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्या. खूप छान असं मार्गदर्शन मॅम आपल्याला करतायत आणि अजून खूप प्रश्न आहेत जे मला जाणून घ्यायचे. मात्र एक छोट्याशा ब्रेकनंतर तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. ब्रेकनंतर साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कंबरदुखी आणि आयुर्वेद या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य गौरी मंदार बोरकर मॅम. मॅम, पुन्हा एकदा ब्रेकनंतर स्वागत आहे. ब्रेकच्या आधी तुम्ही आम्हाला सांगितलं कंबरदुखीमुळे काय काय होऊ शकतं किंवा लक्षणे काय आहेत, कारणे काय, हे सगळं आपण जाणून घेतलं. मात्र आता खूप महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की कंबरदुखीवर काय उपचार आहेत, काय काय औषधी उपलब्ध आहेत? बरोबर. बऱ्याच वेळेला असं होतं ना की कंबर दुखते तर काहीतरी आपण क्रीम लावूयात आणि आपण आपल्या कामावर जाऊयात किंवा फार फार तर एखादी गोळी घेऊयात आणि आपण कामावर जाऊयात. तर ठीक आहे, करिअर, काम ह्या सगळ्या गोष्टी अगदी तेवढ्या महत्त्वाच्या आहेच आहेत, नाही असं नाही, पण त्याचं मूळ कारण जाणून घ्यायला पाहिजे ना आणि मग त्याप्रमाणे मग चिकित्सा द्यायला पाहिजे. म्हणजे कंबर दुखणं हा जो भाग असतो ना त्याच्यामध्ये त्याचं पोषण किंवा ज्याला आपण मगाशी म्हटलं की मोठ्या आतड्याच्या संदर्भामध्ये जेव्हा तिथे काही संप्राप्ती असतील तर त्याची औषधं देणं हा भाग सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. काही वेळेला कंबर दुखते म्हणताना पोट समजा बिघडलेलं असेल तर त्या दृष्टीने काही औषधं विशेष दिली जातात. मग त्याच्यामध्ये बिल्वा लेह आहे किंवा इतर काही आपण कुटच किंवा ह्या पद्धतीच्या वनस्पती वापरत असतो तर त्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या राहतात. त्याच्याच बरोबरीनं जेव्हा ऑस्टिओपोरोटिक चेंजेस आहेत, म्हणजे हाडांमध्ये विरलता आलेली आहे, कॅल्शियम कमी आहे असं आजकालच्या भाषेमध्ये आपण बोलतो, असं असताना एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे हे जे आहेत ना हे कपिकच्छू म्हणून आहेत, ज्याला कवच बीज असं म्हटलं जातं. तर ह्याची दुधामधला क्षीरपाक करून देणं असं एक आपण पेशंट्समध्ये देत असतो. त्यांनी ह्या शरीरामधलं पोषण हाडांचं जे आहे ते उत्तम व्हायला लागतं आणि हे पोषण उत्तम व्हायला लागलं ना किंवा हाडांमधली जी बळकटपणा येणं ह्या गोष्टी झाल्यानंतर कंबर दुखणं कमी यायला लागतं. त्याच्याच बरोबरीनं आहाराचा जो आपण सल्ला देतो ना त्याच्यामध्ये काही विशिष्ट मेथीचे लाडू खाणं किंवा डिंकाचे लाडू खाणं ह्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या असतात, ह्या विशेष करून कमरेचं दुखणं कमी करण्याच्या दृष्टीने. त्याचबरोबरीने कंबर खूप जास्त दुखते आणि शूटिंग पेन आहे असं जर असेल तर त्यामध्ये सुद्धा काही विशिष्ट औषधं आपण वापरत असतो. त्यामधलंच एक औषध आपण आज इथे आणलेलं आहे आणि त्यामध्ये हे जे आपण बघतोय तर ह्याला सिंधुवार किंवा निरगुडी असं म्हटलं जातं मराठीमध्ये. तर ही जी असते ना हा विशिष्ट पद्धतीनं पाण्यामध्ये घालून त्याच्यापासनं जो स्वेद किंवा वाफ जी येते तर ती जर वाफ घेतली गेली तर ह्यानी दुखणं जे आहे ते उत्तम पद्धतीनं कमी येतं. काही वेळेला आता जसं म्हटलं की अजिबातच उठता येत नाही आहे कॉटवरून असं जर का असेल ना तर ही पानं त्या कॉटवरती पसरून त्याला गरम करून काही विशिष्ट पद्धतीने त्याचा स्वेदन किंवा शेक दिला जातो, त्याच्याने सुद्धा उत्तम पद्धतीनं हे कमी येत असतं. आणखीन काही विशिष्ट वनस्पती महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यामध्ये अजून एक वनस्पती जी आणली ना ती आपण अर्क म्हणतात याला किंवा रुई असं म्हटलं जातं. आता रुई म्हटल्यानंतर आपल्याला मारुतीच्या देवळाच्या जवळ जनरली मिळते आणि ती मारुतीला आपल्याला वाहण्यासाठी म्हणून आपण वापरत
वापरत असतो. पण रुई जी आहे ना ती उत्तम वातशामक आहे, म्हणजे वात कमी करणारी आहे. मगाशी जसं म्हटलं की ओल्ड एजमध्ये विशेष करून जेव्हा वात शरीरामध्ये वाढलेला असतो आणि मग पेन असतं, अशा वेळेला ह्या रुईचा उपयोग आपण खूप छान पद्धतीनं करून घेऊ शकत असतो. काही वेळेला असं असतं की जो दोन पाठीच्या मणक्यांमधली जी चकती आहे त्याच्यामध्ये जर सूज असेल आणि त्याच्याबरोबरीनं पोट बिघडलेलं आहे किंवा पोटामध्ये गॅसेस खूप जास्ती असतील, असं असेल तर ह्या रुईच्या पानांचं तेल जे आहे ना विशिष्ट पद्धतीनं सिद्ध करून ते आपण कमरेला लावण्यासाठी म्हणून पेशंट्सना वापरत असतो. त्याचाही खूप चांगला परिणाम ह्याच्यामध्ये येत असतो. त्याच्याच बरोबर मगाशी बोलत असताना आपण एक बांबू स्पाईन म्हणून प्रकार सांगितला की ज्याच्यामध्ये पाठीचे जे मणके असतात तर ते स्ट्रेट लाईनमध्ये येतात एकदम, त्याचं जे नॉर्मल कर्वेचर असतं ते लॉस होतं. तर त्याच्यासाठी ही गुळवेल म्हणून आहे ना ती आपण बऱ्याच पेशंट्समध्ये वापरत असतो. या गुळवेलीपासून काही विशिष्ट औषधंसुद्धा बनवली जातात, जसं अमृतारिष्ट आहे, कैशोर गुगुळ आहे किंवा गुडूची घनवटी आहे. या गोष्टींसुद्धा उपयोग आपण आपल्या पेशंट्समध्ये करत असतो. ह्याच्या कांडाचा स्वरस जो आहे तो किंवा त्याचा क्षीरपाक असं करून जर का दिलं गेलं तर तो बांबू स्पाईनमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं पेन कमी करण्यासाठी कारणीभूत असतो. आणखीन एक महत्त्वाचा भाग असा आहे की हे बांबू स्पाईनचे पेशंट जे असतात ना त्यांच्यामध्ये हा डिसीज आहे तो प्रोग्रेसिव्ह असतो. त्याच्यामध्ये जनरली HLA-B27 प्रेझेंट असा रिपोर्ट आपल्याला पॅथॉलॉजिकल रिपोर्ट्समध्ये मिळत असतो. मग त्याचं टायटर वाढू न देणं आणि त्याच्याच बरोबरीनं जो स्ट्रेटनिंग ऑफ स्पाईन ही गोष्ट घडत असते ना तर त्याला अटकाव करणं, ह्याच्यासाठी ह्या वनस्पतीचा खूप चांगला उपयोग होतो. इतर औषधांच्या बरोबरीनं आपण ही वनस्पती वापरत असतो. त्याच्याच बरोबरीनं अजून एक महत्त्वाचा भाग आपण इथे आणलेला आहे ते म्हणजे ही वेखंड किंवा वच्चा ज्याला म्हटलं जातं. वेखंड जे आहे ना तर ते संज्ञास्थापन गणामध्ये आलेलं औषध आहे आणि हे वेखंड जे आहे ते उगाळून जर का कमरेच्या ठिकाणी लावलं गेलं तर त्याचाही परिणाम पेन कमी करण्याच्या दृष्टीने तर होतोच. त्याच्याच बरोबरीनं दोन चकत्यांच्या मध्ये म्हणजे चकतीला सूज आल्यामुळे दोन मणक्यांच्या मधून जी नर्व बाहेर पडते, नस बाहेर पडते, त्याच्यावरती प्रेशर येऊन जर का पेन येत असेल, सायटिक पेन असेल तर अशा केसेसमध्ये सुद्धा ह्याचा खूप चांगला परिणाम येतो. त्याच्याच बरोबरीनं हे जे वेखंड किंवा वच्चा आहे ना तर ही विशिष्ट पद्धतीनं गरम करून अग्निकर्मासाठी सुद्धा आपण वापरत असतो. की अग्निकर्म करत असताना ह्या जर का वचेने अग्निकर्म केलं गेलं तर तिथे जे नर्वस टिश्यूचं पेन असतं ते सुद्धा उत्तम पद्धतीनं कमी येत असतं. काही वेळेला कंबर दुखत असल्यामुळं त्या ठिकाणी मुंग्या येणं किंवा वेगळं सेन्सेशन असणं अशा गोष्टी असतात. अशा वेळेला हे संज्ञास्थापन असल्यामुळे त्याचा उपयोग खूप चांगला दिसतो. ह्याच्या व्यतिरिक्त दशमूळ आहे किंवा एरंडमूळ आहे, ह्याचाही परिणाम आपल्याला वेगवेगळ्या औषधांचा जो आहे तो कंबरदुखीसाठी घेता येत असतो. त्याच्याच बरोबरीनं त्याच्या पोषणाच्या दृष्टीनं काही भुईकोळा किंवा काही विशिष्ट औषधं असतात की अश्वगंधा, ह्या गोष्टी सुद्धा आपण त्याच्यामध्ये वापरत असतो. सो असं वेगवेगळं किंवा स्पेक्ट्रम बराच वेगवेगळा आहे औषधांचा की जो आपण ह्या कंबरदुखीमध्ये वापरत असतो. पण ह्याचं कारण नेमकं काय आहे हे जाणून जर का आपण त्याप्रमाणे चिकित्सा केली तर त्याचा परिणाम चांगला येतो. आणि म्हणूनच नक्कीच कुठल्याही आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून मगच चिकित्सा करावी असा एक मी सल्ला आज देऊ शकते. अगदी बरोबर मॅम. औषधांबद्दल आपण बोललो, कंबरदुखीवर उपचार करताना काही विशिष्ट असे पंचकर्म आहेत का की जे उपयुक्त ठरतात? बरोबर. कंबरदुखी म्हटल्यानंतर पंचकर्म हे अगदी समीकरण असल्यासारखंच होतं. कारण की एक महत्त्वाचा भाग असा आहे की शूलम नास्ति विना वातात असं म्हटलेलं आहे. म्हणजे कुठलाही शूल म्हणजेच काय दुखणं हे वाताशिवाय नसतं. म्हणजे वात तिथे असतो म्हणूनच पेन असतं. मग ह्या वाताचं शमन करण्यासाठी जे उत्तम सांगितलेलं आहेत ना त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे बस्ती. बस्ती जो आहे तो वाताचं शमन करणारा असतो आणि म्हणून वेगवेगळे बस्ती अशा केसेसमध्ये आपण वापरत असतो. काही तर पेशंट मला अगदी नक्की सांगता येऊ शकतात की आपल्या पेशंट एक दवाखान्यामध्ये आलेले होते, जेंट्स पेशंट होते, साधारण वय असेल 30-35 वय वगैरे. तर बाईक चालवताना आपल्याकडच्या रस्ते किंवा विशेष करून कल्याण डोंबिवली साईडचे रस्ते हे जर आपण बघितले ना तर त्याच्यामध्ये फारच त्रास होण्याची शक्यता असते. मग ते पेशंट बाईकवरून जात असताना अचानक एक खड्डा आला समोर आणि त्याच्यामधनं जे काही त्यांना जर्क बसला आणि मग पेन खूप व्हायला लागतं. ती बाईक तशीच ठेवून ते दवाखान्यात आलेले होते. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो तर बस्तीचा खूपच चांगला परिणाम इथे येतो. मग स्नेहन स्वेदन करून विधिवत जर का बस्ती गेले तर त्याचा खूप चांगला परिणाम येतो. वाताचं शमन होतं आणि मग पेनसुद्धा कमी यायला मदत होते. आणि ह्या बस्तीने फक्त दुखणं कमी येतं असं नाही बरं का, तर शरीरामधलं वात शमन झाल्यामुळं या हाडांची झीज भरून निघणं हा भागसुद्धा त्याच्यामध्ये होत असतो. मग यामध्ये विशेष करून तिक्त क्षीर बस्ती म्हणून एक वेगळे प्रकार सांगितलेले आहेत बस्तीचे की ज्याच्यामध्ये दुधातले काढे करून हे बस्ती दिले जातात. मग त्यामध्ये पंचतिक्त घृत गुगुळ किंवा इतर काही गुगुळयुक्त घृत आहेत तर ती सुद्धा त्याच्यामध्ये दिली जातात बस्तीच्या वाटे. तर हे केल्यामुळं फक्त दुखणं कमी होणं असं नाही तर हाडांना पोषण मिळणं, बळ मिळणं ह्या सुद्धा गोष्टी होत असतात. सो बस्ती या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्यायला पाहिजे.
अगदी मॅम, कंबर खूपच जास्त प्रमाणात दुखत असेल तर त्यावर काही असे विशिष्ट पंचकर्म आहेत का? खूपच जास्त दुखते आणि आता त्याने आराम मिळू शकतो. जसे आता एक केस सांगितली मी की फारच दुखतं आहे आणि पेशंट आले तर त्वरित बस्ती देणं हा एक भाग त्याच्यामध्ये राहतो. त्याच्याच बरोबरीनं काही वेळेला इंटरव्हर्टिब्रल डिस्क म्हणजे दोन्ही जर का ह्याच्यामध्ये सक्ती जर सुजलेली असेल ना, त्याच्यामध्ये पिंडस्वेदासारखा पंचकर्माचा उपयोग खूप चांगला येतो. मगाशी जो बांबू स्पाईन सांगितला की जे स्ट्रेटनिंग होतं HLA-B27 असतं, तर अशा केसेसमध्ये पत्रपोट्टली स्वेद आहे त्याचा खूप चांगला परिणाम येत असतो. त्या पत्रपोट्टलीचं एक हे म्हणून सुद्धा ही निरगुडी वापरली जाते जी मगाशी आपण आत्ता बघितली. त्याच्याच बरोबरीनं आणखीन काही पंचकर्म अशी आहेत की आत्ता खूप दुखतं आणि आत्ता काय करायला पाहिजे म्हणून जेव्हा पेशंट येतात ना त्यावेळेला एक महत्त्वाचा भाग जो आहे तर त्याच्यामध्ये ह्या जलौका म्हणून असतात. ह्याला जळू किंवा मराठीमध्ये संस्कृतमध्ये जलौका असं म्हटलं जातं. तर ह्या ज्या जलौका आहेत ना तर त्या ठिकाणी तिथे लावल्यानंतर जे विशेष करून रक्तज शूल असतो तर अशा ठिकाणी ह्या जलौका लावल्या जातात आणि हे जलौका लावल्यानंतर खराब रक्त तिथलं काढलं जातं आणि ते ब्लडलेटिंग झाल्यामुळे पेन कमी यायला मदत होत असते. त्याच्याच बरोबरीनं एक महत्त्वाचं अग्निकर्म नावाचं एक पंचकर्म आहे की ज्याच्यामध्ये सोन्याची किंवा रुपयाच्या धातूची एक शलाका बनवली जाते आणि ती जी शलाका आहे ती त्या विशिष्ट पॉईंट्सना लावली जाते आणि ती विशिष्ट पॉईंट्सना गरम करून लावल्यामुळं तिथे पेन म्हणजे वाताचं शमन होणं हा भाग खूप चांगल्या प्रमाणामध्ये होत असतो. आणि म्हणून आत्ता खूप दुखतंय असे जे पेशंट्स असतात ना त्यांच्यामध्ये आपण अग्निकर्म स्टार्ट म्हणजे आत्ता लगेचच्या लगेच करणं असं बऱ्याच पेशंट्समध्ये करतो की त्याचा परिणाम आपल्या पेशंट्समध्ये खूप चांगला दिसत असतो. अगदी मॅम, खूप छान असं मार्गदर्शन खरं तर या विषयाच्या निमित्ताने मॅमने आपल्याला केलेलं आहे. तुमची कंबर आत्ताच दुखायला सुरुवात झाली असेल किंवा थोडे वर्ष झाले असतील किंवा खूप जास्त प्रमाणात दुखत असेल तरीही तुम्हाला लगेच तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. लवकरात लवकर तुम्ही तज्ज्ञांकडे जावं आणि तज्ज्ञांचा सल्ला त्यावर घ्यावा, उपचार करून घ्यावे, पंचकर्म करून घ्यावे. हाच त्यातला एक खूप चांगला उपाय आहे. तर नक्कीच एकदा तुम्ही श्री रुक्म चिकित्सालय आणि पंचकर्मला भेट द्या किंवा आमचे संपर्क क्रमांक सध्या तुम्हाला आता TV स्क्रीनवरती दिसत आहेत ते तुम्ही टिपून घ्या आणि नक्कीच तुमच्या या आजारांवर तुम्ही उपचार लगेच करून घ्या. मॅम, तुम्ही ते आलात, खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना दिलं त्यासाठी मनापासून आभार. नमस्कार. साम संजीवनीमध्ये आज वेळ होते इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा साम TV.